मातीत, गुंतला जीव मातीत, खेळे मातीत जाय मातीस, खेळे मातीत जाय मातीस, मातीचे पाया वेडी मातीची जगा, मातीची जगा. डोक्यातला हिरो जायचं भूतच बाहेर काय कटकट आहे तुमचे झोपून बी देत नाही. पप्पा वाचव की मम्मी मारते. अगं काम मारू नको तिला. बाळा घरातून पैसे चोरून नेले ते कुठं आहे? ते मुंबईत खर्च झालं. अरे काय? देवा 5,000ची माती केलीस घरदार रस्त्यावर आणलंस की ग. याच करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? वाड्यावर जप्ती आली तर काय करायचं आपण? काय करायचं? इकडे तू अग तुझं काय डोळं फुटल्यात का? मला एक दिसत नाही तुझ्या डोळ्यांना काय झालंय? आजी मम्मी मारते मला. का मारतीस ग माझ्या नातीला? परत जर हात लावला असता तुझ्या डोक्यातच दगड घालीन बघ. घाला माझ्या डोक्यात दगड घाला, पण तुमच्या लाडक्या नातीला जरा काय गुण उधळ आली. ते मुंबईला हिरोईन बनायला घरातून चोरी करून पळून गेली होती. अरे देवा माझं सोनं गेलं, माझं डाग गेलं. ह्या पोरीने घरात चोरी केली. घाल दगडीला घाल डोक्यात. अगं मम्मी तर आजी तुझं सोनं नव्हतं नेलं, कर्जाचा हप्ता भरायचा होता त्याचे पैसे नेलतं. काय इकडे अगं थांब मंगल. बाळा तुला जायचं तर तू जायचंच ना. पैसे चोरून कशाला नेलं? अहो काय बी काय बोलताय तुम्ही? पुरीला काय झालं असतं म्हणजे पोलिसामुळे वाचली ती, आणि तुम्हाला पैशाचं पडलंय. तुम्हाला आजवर आयुष्यात काहीच करून दाखवता आली नाही. माझ्या बापानं एवढा मोठा वाडा बघून लगीन लावून दिलं, तेव्हा कुठं माहित होतं बडा घरात पोकळ वासा निघल म्हणून. बाप ज्यानं दिलेला समजा ऐकून खाल्लाय. साधा जमिनीचा तुकडा बी ठेवला नाही. राता राहिला यो वाडा तो बी घाण टाकलाय. नाही चुकीची नाही तुमचीच आहे. तुम्हाला आजवर आयुष्यात काय करून दाखवता आलं नाही ना, त्याची किंमत आम्हाला भोगायला लागते. अगं देवानं तोंड दिलंय म्हणून किती बोलशील? तो काय घरासाठी कमी राबतोय का? रातच्याला वाचमनची नोकरी करायची म्हणजे काय सुखाचं आहे होय ग? सुखाचं तर काय बोलूच नका तुम्ही. या वाड्यात आल्यापासून कुणाला सुख लागलेलं मी तर काय पाहिलं नाहीये. आणि काय वॉचमनची नोकरी 5,000 फक्त मिळत्याच. काय भागताय त्याच्यात? समजा तर पैसा कर्ज फेडण्यात जातोय, आणि काय 5,000 रुपये फुकून आली होय ग. आता आज कर्जाचा हप्ता नाही फेडला ती लोक वाड्यावर जप्ती आणायला आली तर काय करायचं आपण? कुठून आणायचा पैसा? पोटाला चिमटा काढून कस तरी पैसा जमा केलं होतं. ती पोरगी ती बी घेऊन गेलीये. आता असं कर, तुझ्या हातानेच या वाड्याला आग लाव म्हणजे जीव शांत होईल तुझा. मार 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 मला मार. मला मारलं म्हणजे तुझं दिल खुश होईल. तू माझी सावतेली मायस म्हणून माझा छळ करतेस. काय म्हणली? सावतीची? अगं काय कमी केलं ग तुला? पुढच्या पोरापर्यंत जास्त जीव लावला की का तुला? माझी करते समजा तुझ्या भल्यासाठी करते ग. तुला कळत कसं नाही? आणि आज हे ऐकायला लागलंय. अजून किती वाया लाव ग म्हणजे तुला पटल. माझ्या पोटच्या पोरापर्यंत जास्त जीव आहे तुझ्यावर. आज पात्र केलेलं समजा मातीत गेलं. अगं किती रडशील? अजून वाईट रडली तर घरात पोरी येईल.
कधी सुद्धा सावतीची असल्यागत वागले नाही मी तिच्याशी. हाताच्या फोडागत जपलाय तिला. तिच्या पोटात आण गेल्याशिवाय जेवली नाही मी कधी. तरी बी आम्हाला सावतारायचं वाटते तिला. आत्या काय करू मी? जा चहा करून आण, माझा घासा सुकलाय. मैं चली खड़के जीने तुझे. टोनिया, ए टोनिया, ए टोनिया, का ग मम्मी? काय रे ह्यो पसारा? ही धर आणि डिंपलला नेऊन दे. तिला म्हणाव खाऊन घे. कालपासून तिनं काय खाल्लंय का नाही कोणाच ठाऊक. ह्या 2-4 बटर असून दे की ग, तिला भूक लागली असेल ना. वय र थांब. ही धर. किती ग गुणाचं पोर माझं. जा. ठीक आहे घ्या. ही बोझ. ही द्या. ही बी मोज. मोजा. एवढं कुठं आलं तुझ्याकडं? यायला उपयोगी पडतात म्हणून ठेवलं होतं पोराबाळांसाठी. हे 1200 आहे आणि चिल्लर. काय होणार आहे एवढ्यानं? ही घाण ठेवा आणि याचं काय होतंय का बघा. अगं थांब थांब. शेवटचाच दागिना उरलाय तुझ्या अंगावर. तो बी जर घाण ठेवला तर लोक शेण घालतील ग माझ्या तोंडात. म्हातारीचं अजिबात माझ्या डागाला हात लावायचा नाही. माझं डोळं गेल्यात, कान नाही. मला समजा ऐकायला येतं. माझं 20 तोळं मला जसंच्या तसं पाहिजे, सांगून ठेवती या. त्यांचं ईस तुळं घाण टाकले ती एकदाच सांगून का नाही टाकत त्यासनी.
अगं तिला कळलं तर अख्खा वाडा डोक्यावर घेईल म्हातारी. तिचं बघता येईल का नंतर? पण वाड्यावर जप्ती घ्या माणसं आली तरी त्याचं काय करायचं? इथं भेटते बघा तुम्हाला तुमची जागा. येऊ का मग? मला माझ्या मॉल मध्ये जावं लागेल. मॉल? मॉल दुकान आहे आपलं. भाजीपाला कम, किराणा माल कम, गोळ्या औषधं कम, शेतीची औषधं कम, लाली पावडर बांगड्या हे सगळं भेटते बघा. म्हणून लोक त्याला नाम्याचा मॉल म्हणतात. हा, नामे म्हणजे म्या. येऊ का मग? जावं लागतंय. तुम्हाला काय मदत लागली तर सांगा. हा, येतो. चला. सॉरी सॉरी सॉरी. कोण आहे का घरात? जप्ती घ्या माणसं आली वाट. अरे देवा. पप्पा आवाज बस. टोन्या, हा ए टोन्या. आलो. काय करा? इकडे हा. झक बघ कोण आले ते. ए सारखं मीच नाही. ए अरे जा. मी जरा मध्ये थांबतो. अव अव असं काय करताय? घरात कोण आहे का? माझ्याकडे चॉकलेट आहे. अरे बाळा, घरात कोण आहे का? मी काय भूत आहे? कोण आलंय रे? टोन्या, कोण आलंय रे? अव ती पैसे इकडे द्या. साहेब, आता 1200च आहे. आम्ही लवकरच कर्जाचा हप्ता भरू. मी वाड्यावर जप्ती आण नका. हवं तरी डोरलं घ्या. हात जोडते तुमचे. माझ्या तर पाया पडते. असं करू नका. हो, हे काय करताय? आणि मी का तुमच्या वाड्यात जप्ती आणेन? तुम्ही पतसंस्थेत ना आलात ना? आमचा कर्जाचा हप्ता थकलात म्हणून वाड्यावर जप्ती आणाय. नाही, मी वाडा बघायला आलोय. अहो बघायचं म्हणजे आम्हाला हा वाडा विकायचा नाही.
अहो एवढीच निशाणी राहिली आमची बापजाद्याची. मी बघायला म्हटलं, विकत घ्यायला नाही. मी अजित कुमार, डॉक्टर अजित कुमार देव, MBBS, बेस्ट डॉक्टर इन मुंबई. नमस्कार. हा वाडा बघायचं म्हणजे? मी मुंबईमध्ये डॉक्टर म्हणून खूप नाव कमवलंय, पैसे कमवले. आता गावात येऊन इथल्या लोकांची सेवा करीन म्हणतात. त्यासाठी मला इथं क्लिनिक ओपन करायचं आहे. तुमच्या वाड्यात जागा भाड्यानं हवी आहे मला. मी भाडं देईन. किती भाडं द्याल? 7,000 रुपये महिना. कमी वाटत असतील तर 8,000 रुपये महिना. अहो पण हा वाडा नाही, मला मान्य आहे तुम्ही या ठिकाणी राहताय, पण मला संपूर्ण वाडा नकोच आहे. एक बाजूला थोडीशी जागा मिळाली असती तरी. हवं तर मी 10,000 रुपये महिना देतो, पण नाही म्हणू नका. चला, 6 महिन्यांचं भाडं ऍडव्हान्स म्हणून देतो, मग तर झालं. काय समजू मी? देताय जागा की दुसरी शोधू? पतपेढीचा हप्ता भरायचा आहे ना, मग आता घ्या की. द्या ती पैसे इकडे आणि टाका दवाखाना टाका तुम्ही. हा, हा. बाकीचे ताबा घेतल्यानंतर. ते मगाशी दिलेलं. हा, हो. हे घ्या. आव ही घ्या पैसे, मोजा आणि आजच पतपेढीत भरा. अहो आता विचार कसला करताय? घ्या. डॉक्टरच्या रूपात देव माणूसच आलाय पाड्यात. डिंपे, पाहुण्याला पाणी दे. हा देते. हे कार्ड माझ्या पेशंटचं आहे ते. पण त्याच्यावरचा पत्ता. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नाही, डोक्याला पट्टी बांधली म्हणून म्हटलं. हो, जरा टेन्शनमुळे डोकं दुखते. हा, अच्छा. हात बघू जरा. अरे, बराच अशक्तपणा आला तुम्हाला. मी गोळ देतो, घ्या म्हणजे बरं वाटेल. गोळी घेतली ना, कायमचा आराम. हात बघू तुमचा, डोळे बघू. अहो बाबा, फार अशक्तपणा आलाय तुम्हाला. अंग बी लय दुखतंय, पण तुम्हाच नाही कसं कळलं? अहो, एका डॉक्टरला नाही कळणार तर मग दुसरं कोणाला कळणार? माझ्याकडे एक गोळी आहे, ती घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हां, एक गोळी, आता कायमचा आराम. आता आज जाऊन शांत झोपा. एसटी मध्ये ईज देऊन प्रवाशाला लुटलं आणि पोलीस संशयिताचा शोध घेतायत.
पैशासाठी जीव घेतला राव कोणीतरी या म्हाताऱ्याचा. साधं माळकरी गरीब म्हातार दिसतंय फुटूवरनं तरी. पोलिसांनी हुडकून चांगला चेचला पाहिजे त्या हरामखोराला. मम्मीनं उठा सांगितलं पप्पा. आता तर उठा उठा लवकर नाही तर मम्मी वरडल. मेल का काय या मम्मी पप्पा मरलं मम्मी पप्पा मरलं मम्मी पप्पा मरलं. अरे बाबू माझा बाबू अरे मला सोडून कसं काय गेला रे माझा बाबू. अरे वंदीला कुणीतरी कळवा मला घेऊन झालं माझ्या बाबूकडे. डॉक्टर अहो मीच डॉक्टर अजित कुमार देव. डॉक्टर अवय आमच्यांना काय झालं तेच कळत झालं. काहीच मी हालचाल करणार ती. तुम्ही ती गोळी दिली होती ना तेव्हापासून डोळा उघडत नव्हती.